लाडकी बहीण योजनेमधून 92 लाख महिला वगळण्यात आल्याची अधिकृत बाब माहिती अधिकारामधून समोर आली आहे। मात्र यामुळे लोकांच्या कराच्या पैशातून शेकडो कोटी रुपये सरकारनं अपात्र महिलांना वाटले। त्या पैशांची भरपाई आता कोण करेल हा एक मोठा प्रश्न आहे। पाहूयात एक रिपोर्ट। लाडकी बहीण योजनेमधून अधिकृतरित्या 92 लाख महिलांना अपात्र करण्यात आले। पडताळणी आणि ई-केवायसी नंतर लाभार्थी महिलांची संख्या जी आधी 2 कोटी 48 लाखांच्या आसपास होती ती आता घटून 1 कोटी 65 लाख इतकी कमी झाली आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी मागवलेल्या माहितीमधून ही आकडेवारी समोर आली आहे। आकडेवारीनुसार लाडकी बहीण योजनेमध्ये हजारो सरकारी कर्मचाऱ्यांचे अर्ज यंत्रणेनं मंजूर केले आणि त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजनेमधील तब्बल 600 ते 800 कोटी रुपये वितरित करण्यात आले। काही मंत्र्यांना हा पैसा वसूल करण्याचीही मागणी करण्यात आली होती। मात्र वसुलीसह लाखो बोगस अर्ज मंजूर करणाऱ्या यंत्रणेचं काय, हा देखील प्रश्न कायम आहे। पुन्हा त्याच चर्चा करतात। पुन्हा एकदा सांगतो, त्याचे नियम आणि निकष होते, त्याची तपासणी CAG करतं। एकही पैसा नियम आणि निकषाच्या बाहेर जाऊन देता येत नाही। ई-KYC हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता। ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी ई-KYC केलं नाही। 1 कोटी 65 लाख बहिणींनी ई-KYC केलं, त्यामुळे त्या पात्र ठरल्या। त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळतात। काही आपल्याला कल्पना आहे पुरुष लाभार्थी होते, त्या पुरुष लाभार्थ्यांवर तर आपण कारवाईच करतोय, त्यांच्याकडनं वसुली देखील आपण करतोय। मतांचं काम झालं, मतं मिळाली आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम सुरू झालेलं आहे। तुम्हाला त्यावेळेस अटी शर्ती घालता आल्या नाही। ज्यावेळेस तुम्हाला ही योजना लागू केली, केवळ मतं मिळवून सत्ता मिळवायची होती म्हणून तुम्ही हे सगळं केलं आणि आज 92 लाख महिलांना तुम्ही वाऱ्यावर सोडताय, त्यांना त्या योजनेतून बाद करताय। ही महिला उद्या मतांसाठी दरवाजात गेल्यानंतर तुमचं स्वागत हातात काय घेऊन करेल हे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।